अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो हे स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. अशक्य ते शक्य करतील स्वामी. हो, तुम्ही सत्य ऐकत आहात. स्वामी भक्तांनो, स्वामींसाठी काहीही अशक्य नाही. म्हणून हा सुंदर संदेश शेवटपर्यंत ऐकून बघा. तुमच्या आयुष्यात अशक्य असणाऱ्या गोष्टी आता तुम्हाला शक्य होणार आहेत. फक्त शांततेने हा संदेश शेवटपर्यंत ऐका. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्ही आमची मनापासून भक्ती करता, नामस्मरण करता, तेव्हा खूप काही कळवळीने अगदी अंतःकरणापासून आमच्याजवळ आपले दुःख व्यक्त करता, जे आमच्यापर्यंत सर्व पोचत असते. म्हणूनच आम्ही आमच्या प्रेमाच्या आशीर्वादाच्या रूपात तुम्ही जे काही माझ्याजवळ आजपर्यंत मागितले आहे त्यापेक्षाही जास्त देण्यासाठी आलो आहे. फक्त बाळा, आम्हाला ओळखायला शिका. स्वामी म्हणतात, बाळा, काही गोष्टी आपल्या आयुष्यात मनासारख्या नाही झाल्या तर खचून जाऊ नका. स्वतःला आतून डगमगू देऊ नका. परिस्थिती कोणतीही असो, त्यामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ते करू शकता, कारण तू माझा प्रिय भक्त आहेस. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की माझा भक्त कुठल्याही परिस्थितीत न डगमगणारा, न खचणारा आहे. तुमचा आत्मविश्वास खूप मोठा आहे आणि तो कधीही डगमगू देऊ नका. कारण एकदा जर तुमचा आत्मविश्वास तुम्ही गमावलात तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या खूप काही गोष्टी तुम्ही गमावून बसाल. म्हणून बाळा, आत्मविश्वासाने, शांततेने आणि खंबीरपणे प्रत्येक संकटाला सामोरे जात एक एक पाऊल पुढे टाकत चला. आपली गुरुमाऊली आपल्याबरोबर आहे ना, हे कधीही विसरायचे नाही. आपल्या या नियमित व्यस्त जीवनात आपल्या कुटुंबाला वेळ देत चला. आपल्या आईवडिलांना वेळ द्या. तुम्हाला ऊर्जा आणि आनंद नाही मिळाला तर सांगा. तुमच्या डोक्यातील टेन्शन, चिंता सर्व गायब होऊन जाईल. जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर असाल तेव्हा एकदा हे करून तर पहा. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्हाला संकटात एकट्या सोडणाऱ्यांना, तुमचा अपमान करणाऱ्यांना, तुमचे पाय खेचणाऱ्यांना पूर्णपणे आयुष्यातून काढून टाका. त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत चला. त्यामुळे तुमच्यावरील संकटाचा भाग हलका होईल. स्वामी म्हणतात, बाळा, हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुझ्यावरील चिंतेचा आज शेवटचा दिवस आहे असे समज. स्वामी भक्तांनो, तुमचा हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी तुझेच बाळ आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुमचा विश्वास पूर्ण माझ्यावरती आहे ना, मला माहीत आहे. म्हणूनच मी तुमच्यापर्यंत आज आलो आहे. तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती खंबीरपणे ठेवावा लागेल. कारण बाळा, तुझ्या कुठल्याही संकटांना, तुझ्या कुठल्याही चिंता काळजींना ठाम ठणकावून सांग की माझी माऊली, माझी स्वामी आई माझ्यासोबत आहे. मला घाबरण्याचे काय कारण? स्वामी म्हणतात, बाळा, तुला एकटे सोडण्यासाठी तुझा हात मी पकडला नाही, तर या संकटातून तुला खेचून बाहेर आणण्यासाठी मी तुझ्या जवळ आहे, सोबत आहे, हे कधीही विसरू नको. स्वामी म्हणतात, बाळा, आपल्या आयुष्यामध्ये असे कधीही कुठलेही काम करू नका की आपल्यामुळे इतरांचे नुकसान होईल, इतरांना त्रास होईल. स्वामी भक्तांनो, जशी आपल्याला स्वामींच्या आशीर्वादाची, प्रेमाची गरज असते, तसे स्वामींना आपल्या भक्तीची, आपल्या नामस्मरणाची गरज असते. देव भक्तीचा भुकेला आहे हे नेहमी लक्षात असू द्या. म्हणून स्वामींची सेवा करायचे, स्वामींचे नामस्मरण, स्वामींची भक्ती यामध्ये कधीही खंड पडू देऊ नका. स्वामी म्हणतात, बाळा, जर तुला तुझ्या आयुष्यात काही मिळवायचे असेल तर सर्वात अगोदर तुझ्यामध्ये जर गर्व असेल तर तो काढून टाक. कारण गर्वाने कुठलीही गोष्ट साध्य करता येत नाही. म्हणून मनातील गर्व काढून नम्रतेने प्रत्येक कार्यात पुढे चालत राहा.
यश तुमच्याकडे खेचून येईल. एकदा हे करून तर बघ. स्वामी भक्तांनो, आपल्या प्रामाणिकपणाचा आणि आपल्या सकारात्मक वागण्याचे आपल्याला फळ हे मिळणारच. हा स्वामींवरती विश्वास ठेवून एक एक पाऊल पुढे टाकत राहा. आणि स्वामी भक्तांनो, हा विश्वास तुम्हाला आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, आपल्या आयुष्यामध्ये अखंड प्रयत्न करत राहा. जे होईल ते होईल, पण जे पण होईल ते खूप छान होईल. हाच मनात विश्वास ठेवून प्रत्येक कार्य करत राहा. स्वामी म्हणतात, योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी मनामध्ये आपल्या संयम असणे फार महत्त्वाचे आहे. फुलांप्रमाणे दरवळत राहा, वाऱ्यांप्रमाणे चमकत राहा. नशिबाने मिळालेल्या जीवनात हसवत आणि हसत राहा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझी वेळ किती भयंकर वाईट असू दे, व्यर्थ चिंता काळजी करू नको. हा संदेश तुझ्यासाठीच पाठवला आहे. एकदा शेवटपर्यंत ऐक, सर्व काही छान होणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा तुझे आयुष्य तुला हसवेल तेव्हा समजून जा की तुझ्या चांगल्या कर्माचे फळ आहे. आणि जेव्हा तुझे आयुष्य तुला रडवेल तेव्हा समजून जा की तुला आता चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. म्हणून नेहमी स्वतःचा शोध घ्यायला शिका, स्वतःला घडवा. हेच तर आयुष्य आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या सुंदर आयुष्याबद्दल स्वामींचे नेहमी आभार माना. आपल्या हातून कळत न कळत काही चुका होतात. त्या चुकांबद्दल स्वामींकडे मनापासून क्षमा मागा. स्वामी म्हणतात, बाळा, किती दिवसांचे असते आयुष्य. पुढच्या क्षणाला काय होईल हे कोणालाच माहीत नसते. उद्या काय होईल हे सुद्धा कोणाला माहीत नसते. म्हणूनच आजचा क्षण, या क्षणाचा आनंद घ्यायला शिका. या दिवसाचा आनंद घ्यायला शिका. उद्याची चिंता काळजी करू नका. सर्व काही माझ्यावरती सोडा आणि पुढे चालत राहा. हा संदेश शेवटपर्यंत ऐक आणि तुझ्या आयुष्यात होणारे चमत्कार आणि दिव्य बदल तू स्वतः बघ. स्वामी म्हणतात, वेळ कोणाची सारखी नसते. रडावे पण त्यांना लागते ज्यांनी तुम्हाला रडवले आहे. स्वामी म्हणतात, बाळा, धीर धर, धीर सोडू नको. तुझे आता लवकरच चांगले दिवस येणार आहेत. फक्त योग्य वेळेची वाट बघ. आता तुझी सर्व इच्छा, स्वप्ने तू जी आजपर्यंत बघितली आहेस ना, ती आता लवकरच पूर्ण होणार आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, प्रत्येक क्षण आनंदाने जगावा. साऱ्यांमध्ये आनंद वाटावा. कितीही संकट आले तरी न खचता न घाबरता मुखामध्ये स्वामी नाम घेऊन आपली प्रामाणिक वाट चालत राहा. स्वामी म्हणतात, बाळा, तुमचा आत्मविश्वास प्रचंड असेल तर तुमच्यासाठी कुठलेही ध्येय साध्य करणे अशक्य नाही. तुम्ही ते सर्व प्राप्त करू शकता फक्त आपल्या विश्वासाने आणि स्वामींवरील श्रद्धेने. स्वामींच्या नामस्मरणाने, स्वामींच्या भक्तीने सर्व काही तुम्हाला तरी प्राप्त होणार आहे, ज्याची तुम्ही आजपर्यंत कल्पना देखील केली नसेल. स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात आपल्याला कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचे बळ मिळते आणि स्वामी माऊलींचा आधार असला की कोणत्याही कार्यात विजय, यश आपलेच आहे. हाच अनुभव प्रत्येक क्षणाक्षणाला येतो. स्वामी म्हणतात, आपल्या मनाच्या दोन बाजू आहेत, पण आपण त्यातील चांगली बाजू ओळखून, जसे की सुखाची बाजू ओळखा आणि त्यातून आपले स्वामींचे नामस्मरण भक्ती करत आपले कार्य पुढे करत राहा. स्वामी म्हणतात, बाळा, संकटे तर येतच राहणार, त्यातून कोणाची सुद्धा सुटका नाही. म्हणून खचून न जाता प्रत्येक संकटाला धीराने, जिद्दीने सामोरे जा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझी कोणीही साथ सोडू दे, तुला एकटे पाडू दे, तुझ्यावर हसू दे, तुझा द्वेष करू दे, तुझ्या जीवाभावाची माणसंसुद्धा तुला एकटी पाडू दे, पण तुला हतबल व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही. क्षणभर तुला वाटेलही की आता सर्व काही संपले आहे, तेव्हा बाळा, एक लक्षात ठेव, जेव्हा सर्व आशा
अपेक्षा आपलेपणा संपतो ना, तिथूनच तुझ्या या ब्रह्मांड नायकाचा खेळ सुरू होतो. हे नेहमी लक्षात ठेव. सर्व अशक्य ते शक्य होऊन जाते. फक्त कसलीही अपेक्षा न करता तुझ्या सेवेशी, भक्तीशी एकनिष्ठ राहा. आपल्या आयुष्याशी एकनिष्ठ राहा. शेवटी अनंताकडून अनंतापर्यंत नेणारे फक्त ही स्वामी माऊली आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. वाईट वेळ कधीच सांगून येत नाही, पण खूप काही शिकवून जाते. स्वामी म्हणतात, बाळा, नेहमी योग्य मार्गावरती चला. चुकीचा विचार किंवा चुकीचा मार्ग कधीही मनात आणू नका, कारण चुकीने केलेले कामाचे फळ चुकीचेच भेटते. म्हणून नेहमी योग्य आणि सरळ मार्ग निवडा, ज्यात तुमचे कल्याण असेल, ज्यात तुमची सुंदर स्वप्ने असतील, तुमच्या कुटुंबाचे कल्याण असेल. स्वामी म्हणतात, बाळा, हा संदेश, हे मार्गदर्शन तुझ्यासाठीच आहे. हे न चुकता शेवटपर्यंत ऐक. हे ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही बदल होणार आहेत. बाळा, या मार्गदर्शनाद्वारे आमचे तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळणार आहेत, प्रेम मिळणार आहे आणि माझी तुम्हाला खंबीर साथ मिळणार आहे. हे मार्गदर्शन फक्त मार्गदर्शन नाही, तुझ्या येणाऱ्या प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीमध्ये, दुःखात तुला नवीन वाटचाल मिळण्यासाठी हे उपयोगी येणार आहे. बाळा, तेव्हा हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुला याचे फळ निश्चित मिळेल. स्वामी भक्तांनो, नेहमी लक्षात ठेवा की आपल्या पाठीशी आपली स्वामी आई उभी आहे. आपली स्वामी माऊली उभी आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात आपलं कोणीही कधीही वाईट करू शकणार नाही. हा बक्का विश्वास आपल्या आईवर ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, माझा तुमच्यावरती विश्वास आहे, अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही. आपल्या वागण्या बोलण्यातून आणि कृतीतून आपण आपले प्रारब्ध घडवत असतो. कर्म हे सर्वश्रेष्ठ असते. आपले कर्म जर चांगले असतील तर आपले प्रारब्ध निश्चितच चांगले घडते. म्हणून नेहमी आपले कर्म चांगले करत राहा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.